दमदार चौकार. अतिशय क्लास फटका पाहिला आपण. ऑन द रेजचा फटका होता. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक दणदणीत चौकार वसूल करतोय. चौकाने मात्र जितू ज्या लयमध्ये आजच्या दिवसभरामध्ये खेळतोय ती लय कायम ठेवताना पाहतोय. परत एक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची मोठी कड घेऊन चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅन क्षेत्राकडे जातोय. एकदा पूर्ण. दुसऱ्या धावची मागणी करताना पण नकारतोय. फक्त आणि फक्त एकच सिंगल आणि या एका धावेसोबत संघ धावसंख्या पुढे सरकते ती. इथे मात्र पाहतोय आपण 6. प्रयाग माळी आणि जितू माळी ही जोडी खेळपट्टीवर आहे. गोलंदाज प्रतीक सज्ज होताना परत विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. राईट आर्म द विकेट. यावत पाहता अप्रतिम चेंडू होता. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अतिशय वेगात चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. सुरेख वापसी करताना पाहतोय आपण प्रतीक याला. तर दरम्यान पाहतोय आपण एक आदर्श व्यक्तिमत्व, एक आदर्श शिक्षक, सर्वांची लाडके समालोचक, सूत्रसंचालक नंबर 1 शैलेशजी मांजरेकर सरांचं आगमन होतोय. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. आणि यावेळेस मात्र पहिल्या विकेटचं पतन पाहतोय आपण. निश्चित नो डाऊट. कारण की पाहतोय आपण सातत्याने कुठलंही क्षेत्र असो सूत्रसंचालन करणारा व्यक्ती मग तो कुठलाही कार्यक्रम असो प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्या नावाचा जादू ठसा उमटवतोय. असे आमचे सर्वांचे लाडके शैलेश सरांचं व्यासपीठावर आगमन. वेलकम, सुस्वागत. क्रमांक 3 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवर येताना पंकज. चांगली सुरुवात पाहतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर पाहतोय की आपण टेंबोली संघाने जो निर्णय स्वीकारला होता पहिल्या षटकामध्ये प्रतीक तालुका क्रिकेटचा टॉप 5 मध्ये येणारा ऑलराऊंडर आहे. ज्या प्रकारे आपण विचार केला प्रत्येक सातत्याने प्रत्येक सीझनमध्ये उच्च कोटीचा परफॉर्मन्स करणारा खेळाडू आहे. आणि त्याचबरोबर पंकज सुद्धा एक क्लास फलंदाज. पण स्ट्राईकला असतील इथे मात्र पाहतोय आपण पंकज. वाईडवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. खोदून काढलाय चेंडूला. छोट्या बॅटलीचा वापर केला होता ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपात. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेची मागणी. आणि ही पावसाळी स्पर्धा आहे. हे तुम्हाला सातत्याने वारंवार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार. खूप एन्जॉय करताना व्यासपीठावर पाहतोय आपण. सातत्याने उल्लेख केला होता की मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही एवढी कामगिरी करा, उंचीवर जा. लोकमंडळामध्ये एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या कमी कालावधीमध्ये खूप मोठी भरारी झेप घेतली. हीच आम्ही देवाचरणी प्रार्थना करूया. आणि आयुष्य किती दिवसाचं आहे या पृथ्वीवर? काय आपण सातत्याने आयुष्यभर नाही आहे. कोणी 60 कोणी 40 वर्षाचा हा पाहुणा म्हणून आलेला आहे. धावसंख्या पाहतोय आपण इथं मात्र धावफलकावर 8. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीला धावसंख्या पाहतोय आपण इथे मात्र 1-8 आहे. 4 षटकाचा अंतिम सामना पाहतोय आपण. भिवंडी समालोचक असोसिएशन विद्यमान अध्यक्ष चषक मोरेश्वर गोळीसरच्या नावाने टुर्नामेंट पाहतोय आपण. आणि त्याचबरोबर पाहतोय की आपण सचिव साहेब, एवन जोडी, मनोदा, मेरी आवाज मेरी पहचान, संदेशजी वकारे आणि नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे. आताच ज्या प्रकारे उल्लेख केला होता जेवढं बोलत तेवढं कम आहे शैलेश मांजरेकर सर यांच्यासोबत. या स्पर्धेच्या माध्यमातून धुमाल सर छज्जानी आपल्याला खूप लाखोचं सहकार्य. त्यामध्ये मी निश्चित वेले ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य भावेश तळे आणि विद्यमान उपसरपंच एक हार्ड हिटर फलंदाजाची ओळख होती. राजेंद्र यांच्या माध्यमातून खूप लाखोचं सहकार्य मिळालेलं आहे. सज्ज होताना
ओ, अप्रतिम चेंडू होता. थोडासा सपला क्रॉस होऊन ऑनसाइड कडे मोठा धमाका करायचा होता, पण चेंडू बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक टायगर ऑफ टेंबोली म्हणून ज्याचा उल्लेख केला जातोय. टार्झन ऑफ टेंबोली नावाप्रमाणे जो उल्लेख आहे त्याच प्रकारे प्रत्येक सामन्यामध्ये त्याची कामगिरी अतिशय चांगली असते. या आता चांगला चेंडू होता, परत सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र संघर्ष करताना इथं मात्र बाटालिया संघ ज्या प्रकारे धुमाल सर कालच्या दिवसामध्ये अक्षरशः कोरियन धावा पटकवल्या संघाने आजच्या दिवसामध्ये सुद्धा अप्रतिम कामगिरी. पण या अंतिम सामन्यामध्ये आतापर्यंत जर पाहिलं आपण तर मी तर म्हणेन की टेंबोली संघ थोडं हवी आहे या सामन्यामध्ये, या इनिंग मध्ये. गोलंदाज पाहतोय आपण सोहम मारा करताना. क्षेत्ररक्षण फक्त सिंगल धावा रोखण्यासाठी जवळ कोणी नाहीये. पुढचा चेंडू ओ, याच पात्र बाहेर जाण्या चेंडूवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची कट, विकेट किपरच्या हातामध्ये दुसरा फलंदाज बाद. गोलंदाज सोहमच्या माध्यमातून. फुलाजी पाटील फॅन टीम टेंबोली पाहतोय आपण अंतिम सामन्यामध्ये. चांगला चेंडू होता, परत आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अप्रतिम लाजवाब. आणि याच स्पर्धेत मला वाटतं की पहिलं मेडन षटक हाताळेल काय गोलंदाज. ज्या प्रकारे आतापर्यंत सोहम यांनी अतिशय अप्रतिम घातक बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. नाणेफेकीचा कॉल जो जिंकला होता, संगणकाने सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करणार, आणि त्या निर्णयावर मात्र चांगली कामगिरी करताना दोन्ही गोलंदाज पाहतोय आतापर्यंत. सज्ज होताना गोलंदाज सोहम राईट आर्म द विकेट. याच पात्र आडबॅटने फटका पाहतोय. ऑन ड्राईव्ह मिड विकेट आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू डीप मध्ये ठेवला होतोय. एक धाव पूर्ण, फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र तब्बल 5व्या चेंडूवर. आणि आता मात्र दुसरी धाव सहज आरामात कंप्लीट करताना पाहतोय आपण. धावसंख्येत आता मात्र भर पडते. धावसंख्येत 10. असं वाटलं होतं की ज्या प्रकारे वेले संघ बॅटिंग करत होता आणि कालच्या सामन्याची पुनरावृत्ती होईल का. गोलंदाज सज्ज होते सोहम राईट आर्म द विकेट. अप्रतिम चेंडू, परत एक वेगवान चेंडू होता. आणि याचबरोबर षटकाची समाप्ती. दोन षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त जर पाहिलं आपण प्रति षटकामागे 5 धावाची सरासरी कायम ठेवलेली आहे. दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये. दयनीय स्थिती म्हणता येईल, कारण की समोर खूप मोठा संघ आहे. टेंबोली संघ पाहतोय आपण. त्या संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला या षटकामध्ये 50 आकडा पार करावा लागेल, कारण की बाटाली संघाची गोलंदाजीची ताकद खरी मजबूत आहे. चला वेळेचे भांडे व्हायचंय. व्यासपीठावर पाहतोय आपण शैलेश मांजरेकर सर, एक आदर्श शिक्षक आणि खूप चांगलं एक व्यक्तिमत्व. त्याचबरोबर मनोजदादा आणि एवन जोडी जर म्हटलं, युवा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष संदेशदादा वखारे, आणि त्याच्या समेत पाहतोय आपण BRPL ची अजून एक त्रिमूर्ती कपिलजी पाटील. इनकी तो बात ही अलग है, अंदाज अपना अपना. यावेळेस पात्र पाहतोय की आपण बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. वेगाला बीट होतोय आणि याच बरोबर मात्र आता संघर्ष करताना पाहतोय. धुमाल सर आजच्या दिवसामध्ये ज्या संघाने खूप चांगली कामगिरी केली, अंतिम सामन्यामध्ये थोडीशी ढिसाळ कामगिरी पाहायला मिळते. यावेळेस परत हुक करण्याचा प्रयत्न होता. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि स्वतः प्रत्येक चेंडूवर येतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना. पहिल्या षटकामध्ये प्रत्येकाने चांगली गोलंदाजी केली होती. 9 धावा खर्च केली, त्या पण एक गडी बाद केला होता. त्यानंतर मात्र सोहम यांनी अतिशय जबरदस्त कामगिरी केली. 2 धावा 1 विकेट. यावेळेस पात्र हा चेंडू चांगला आहे, अप्रतिम. गुडलेन स्पॉटवरून चेंडूचा टप्पा आणि उचली प्राप्त केली. 1 फॉर 1 चा इशारा देताना इथे मात्र मी कौतुक करेन दोन्ही पंचाचे सकाळपासून, परेश महाजन सर आणि केतन. यावेळेस मात्र अजून एक चांगला चेंडू. आता मात्र प्रत्येक धावेसाठी संघर्ष करताना. धावसंख्या फक्त आणि फक्त धावफलकावर धावा आहेत त्या 11.
मोनिश अप्रतिम बॉलिंग करताना यावेळेस मात्र पाहतो की आपण अप्रतिम फटका चेंडू सीमा पार आलाय हा चौकार. अंतिम चेंडू असेल या षटकातला पाहतोय आपण. धावसंख्या धावपलकावर पाहतोय इथे मात्र 15. मोनिश यावेळेस पात्र चांगला झेल टिपल्या गेला आणि अजून एक फलंदाज बाद. 3 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 15 धावा. चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर अंतिम षटक टाकण्यासाठी ते मात्र गोलंदाज पाहतोय आपण. नवीन फलंदाज आयुष येतोय. अंतिम षटक टाकण्यासाठी मंदार येतोय, ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये एक उल्लेखनीय कामगिरी केली होती बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये. एक चांगला ऑलराऊंडर टेंबोली संघाचा. सज्ज होताना गोलंदाज छोटं सरण पूर्ण करताना राईट द विकेट. मंदार ओहो केडी के कडक अफलातून A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तर पहिल्या चेंडूवर चांगलं स्वागत केलंय मंदार यांचं, ज्या प्रकारे षटकार ठोकला होता. फलंदाज पंकज खूप मोठी अपेक्षा असेल. अजून एक पण यावेळेस पाहता परफेक्ट टायमिंग आणि फटक्यामध्ये शक्ती नव्हती. एकदा पुन्हा दुसऱ्या धावीची मागणी करताना अतिशय वेगात येतोय. अप्रतिम चांगलं तालमेल पाहायला मिळालं. आता मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकताना ती 23. मंदार सज्ज होताना राईट द विकेट. यावेळेस पाहता चांगला चेंडू होता. धीम्याचा चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न होता. फायनल क्षेत्राकडे चेंडू अतिशय वेगात सरकतोय. एकदा पूर्ण दुसऱ्या धावची मागणी पण नाकारतोय. चांगला थ्रो रिटर्न करताना पाहतोय पण फक्त आणि फक्त एक सिंगल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना ती 24. शेवटची इथून मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि किती धावेपर्यंत मजल मारेल अंतिम सामन्यामध्ये बाटाले संघ पाहायचा आहे. टॉप एज हुक करण्याचा प्रयत्न होता फायनल क्षेत्राकडे. फक्त आणि फक्त एक सिंगल. धावसंख्या 25. येणारे 2 चेंडूवर जर मोठे फटके मारले तर प्रतिस्पर्धी संघाला फाईट करण्याची संधी मिळेल गोलंदाजाला, कारण की 30चा आकडा जर पार केला आणि फक्त धावपलकावर धाव पाहतोय आपण 25. छान वापशी करतोय. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र चांगली बॉलिंग मंदारच्या माध्यमातून. यास पात्र हा फटका चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाही. विकेट क्षेत्राकडे फंबलिंग पाहायला मिळालं होतं आणि दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय अतिशय वेगात. या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 27.
यावेळेस पात्र अप्रतिम चेंडू होता आणि याचबरोबर पाहतोय की आपण पहिल्या इनिंगची समाप्ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाव होत्या 27 आणि 28 धावाचं मापक आव्हान अंतिम सामना जिंकण्यासाठी. आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल. आपण ऐकूया या शेवटच्या इनिंगसाठी व्हॉइस ऑफ ठाणे भावे सरांना. धन्यवाद सुनील पवार मांजरेकर भी हमारे बीच पहुंच चुके हैं, उनका भी हार्दिक स्वागत है. भिवंडी समालोचक अध्यक्ष कप को जीतने के लिए डीएस टेम्बोली के सामने भाटाले ने केवल 28 का लक्ष्य रखा है. इसका कारण ये रहा कि बॉलिंग बहुत ही लाजवाब रही टेम्बोली टीम की. अब भाटाले के पास यही चाह रहा है कि पंकज माली अटैक करके विकेट ले अथवा कल के चैंपियन आज के रनर्स बन जाएंगे. दोस्तों बीआरपीएल को देखना ना भूलिए. नवंबर आफ्टर दिवाली के बाद क्रिकेट का दिवाली धमाका A1 जोड़ी अब तक लाएंगी संदेश वकारे और मनोज ठाकरे. पिछला बीआरपीएल काफ़ी सक्सेस रहा था और काफ़ी इंजॉयमेंट रहा था. ये बीआरपीएल भी उसी तरह रहेगा. आज वो हमारे साथ प्राइज डिस्ट्रीब्यूशन के लिए रुके हुए हैं. मैं उनका विशेष धन्यवाद करता हूं. किसी वजह से अर्जेंसी होने की वजह से डॉक्टर गवली सर हमारे बीच से चले गए शाम 4 बजे और A1 सूत्र संचालक राजेंद्र पाटिल काम में मसरूफियत होने की वजह से हमारे बीच नहीं आ पाए. बहरहाल खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर प्रतीक पाटिल और मोनिस ओपन करने के लिए जा चुके हैं. 28 का लक्ष्य. इस तरह के फाइनल जीते जाते हैं लेकिन 100 में से 99 फाइनल इस तरह के लक्ष्य पे नहीं जीते जाते हैं. 100 में से 1 जीता जाता है और इसीलिए उसे चमत्कार कहते हैं. और चमत्कार वैसे भी रोज नहीं होते हैं. लेकिन देखना है कि भाटाले जो कि बहुत अच्छे टच में है, क्या आज होनी को अनहोनी में बदल देंगे. खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए मरता क्या ना करता बिग गन अब भाटाले और भाटाले एक्सप्रेस पंकज माली को मोर्चे पे लगाया गया है. सामना करेंगे प्रतीक पाटिल. स्वानी शाम में आप सभी का सुहाना स्वागत है. सामना करेंगे प्रतीक पाटिल. फील्ड की जमावट देखिए. टोटल खिलाड़ी बाउंड्री पे पहरेदार के रूप में पंकज माली प्रतीक पाटिल को 2 बड़े शॉट कप को और करीब कर देंगे डीएस टेम्बोली के लिए. और अगर भाटाले को होनी को अनहोनी में बदल देना है तो 2-4 विकेट जल्दी से लेना होंगे. पहली गेंद लेग स्टंप को छोड़ती हुई ग्लांस करने की कोशिश वाइट के साथ शुरुआत. 1 रन आता हुआ डीएस टेम्बोली के लिए. हालांकि पंकज काफी रफ्तार भरी गेंदबाजी करते हैं. मैं कमेंटेटर सुनील पवार, सुभाष धुमाल और वेले ग्राम पंचायत और वेले वासियों का भी धन्यवाद करता हूं कि पहली मर्तबा यहां कमेंट्री कर रहा हूं. इस मर्तबा बैकफुट पे गया, हवा में गेंद है. पहला ही विकेट. प्रतीक पाटिल आउट. शॉट के पीछे एलिवेशन कम था. जिस गेंद को मिड विकेट पे खेलना चाहिए था उस गेंद को खेल बैठे लॉन्ग ऑन पे. आउट हो गए प्रतीक पाटिल. 1 रन 1 विकेट. भावेश ने कोई गलती नहीं की लॉन्ग ऑन पे. साजन पाटिल साजन थले का भी राजन थले का भी विशेष धन्यवाद. भावेश थले आपका भी विशेष धन्यवाद. तमाम
वेले वासियों का, क्योंकि 28 साल की क्रिकेट कमेंट्री के सफर में पहली मर्तबा इस ग्राउंड पे मैं कमेंट्री कर रहा हूं। नए बैट्समैन बल्लेबाजी को इस वक्त गए मोनिस का साथ निभाने। दोनों मोनिस हैं, एक मनीष एक आदित्य 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 इधर का आदित्य। मोनिस आदित्य नॉन स्ट्राइक पर हैं। अच्छी गेंदबाजी हो रही है और एक रन एक विकेट। पंकज माली राइट आर्म ओवर द स्टंप्स। इस मर्तबा गेंद को हवा में खेला है, फील्डर उसके नीचे, लेकिन पहले ही गिर गए और गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन। चौके से खाता खोलते हुए बैट्समैन मोनिस और कुल स्कोर 5 रन 1 विकेट। 5 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। 28 का लक्ष्य रखा है भिवंडी समालोचक अध्यक्ष चषक को जीतने के लिए डीएस टेम्बोली के सामने ब्राह्मण देव भाटाले ने। जीटीसी पे सारा दिन इस एक दिन के धमाके का टेलीकास्ट आपने देखा। जलपेश वीर, सूरज मात्रे एंड कंपनी और ऑनलाइन मैन जिनको देख के सभी को करार आता है, रुपेश कराले। एज और कैच छूटा हुआ वहां पर और गेंद बाउंड्री के बाहर। 4 रन। मौका भी दिया और चौका भी दिया। इस तरह के स्कोर में इस तरह के कैचेस को तो आपको कन्वर्ट करना ही होता है, लेकिन ऐसा कुछ नहीं हुआ। 2 शॉट ऐसे रहे जो हवा में रहे, लकी स्ट्रोक रहे मोनिस के। स्कोर 9 पे पहुंचा है। 28 का लक्ष्य मैच को जीतने के लिए। 28 रिक्वायर्ड टू विक्ट्री। अनकरीब बीआरपीएल का ऑक्शन भी रहेगा। इस मर्तबा फिर खराब शॉट। खेलना चाहते थे ऑन साइड में, गेंद चली गई थर्ड मैन पे। इसे कहते हैं पूना बुल्डाना शॉट और ये देखिए एक और दे डाला चौका। इसे कहते धनवान। 6 रन आए। इसका मतलब है कि भाटाली टीम ने इस फाइनल को छोड़ दिया है। कुल मिलाकर रन कितने आए? 15। यहां से सिर्फ 12 रन चाहिए डीएस टेम्बोली को चैंपियन बनने के लिए। दूसरे लफ्जों में हम कहेंगे कि हमारे गौली सर को टेम्बोली ले जाने के लिए 12 रन चाहिए। फाइनल थोड़ा एक तरफा होता हुआ, हालांकि कई मुकाबले बहुत ही कट टू कट रहे। खींच के मारने की कोशिश, फिर टाइमिंग नहीं है। 1 रन आता हुआ। 1 रन से स्कोर 16 रन। 1 ओवर की समाप्ति के बाद 16 रन हुए और 18 गेंदों में यहां से केवल 11 रन चाहिए। सत्रह रन में 10 रन और चाहिए। 28 16 ही रन में। सुभाष धुमाल भी कप के सक्सेस की वजह से ज्यादा खुश नजर आ रहे हैं। ऑफ स्टंप के बाहर की गेंद। रन पूरा हुआ है, देखना है, दूसरा नहीं लेना चाह रहे हैं। क्या इशारा था अंपायर का? बाई का इशारा। 1 रन और स्कोर में आता हुआ 17 रन। यहां से 11 रन और चाहिए डीएस टेम्बोली को चैंपियन बनने के लिए। ओ
स्लाइस किया है नो बॉल को, 2 रन और स्कोर में, ये देखिए एक और रन, 3 रन और स्कोर में आते हुए इन 3 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन। मेरा ये 898वां टूर्नामेंट है और हो सकता है कि BRPL 900वां रहे। इस मर्तबा पंच कर दिया गेंद को एक्स्ट्रा कवर के ऊपर, 6 रन, 1 रन दूर है इस वक्त DS टेम्बोली, 2 रन दूर है भिवंडी समालोचक अध्यक्ष कप 2022 से। एक तरफा फाइनल मुकाबला, इसके साथ ही गेंद को टैप कर दिया, 1 रन, स्ट्राइक मोनिस के पास, 1 रन और चाहिए। DS टेम्बोली जीत की सुगंध, चैंपियन बनने जा रही है भिवंडी समालोचक अध्यक्ष कप की। ऑफ स्टंप के बाद DS टेम्बोली इज द चैंपियन। कॉन्ग्रेचुलेशन प्रतीक पाटिल एंड ऑल टीम, हार्ड लक पंकज, हार्ड लक जीतू। आइए प्राइज डिस्ट्रीब्यूशन के लिए मैं आपको लिए चलता हूं संजय शैलेश मांजरेकर के पास।